यांना निवडणुकांची वेळ लागलेत. उद्धव ठाकरे मतांसाठी फिरतोय, मग तुम्ही कशासाठी फिरताय? सागरगोटे गोळा करायला? हा, आता यांना शेतकऱ्याचं काय नाहीये, पण आता नगर परिषदा, पंचायत, मग जिल्हा परिषद आम्हीच जिंकणार. मग तुम्ही ठरवायचंय. आम्ही आपले तुमच्यासाठी लढतोय. ओमदादा आहे, कैलास आहे, खैरे साहेब आहेत, सगळेच आहेत, अंबादा, सगळे लढतोय. आम्ही कोणासाठी लढतोय? काय म्हणून लढायचं? का मी आज तुमच्याकडे येऊन उभा राहिलो? काय घरी वेळ जात नाही म्हणून? मला हे बघवत नाही आणि फसवेगिरी मला सहन होत नाही, म्हणून मी आलेलो आहे तुमच्यासाठी. आजपर्यंत जे मी बोललो ते मी केलेलं आहे आणि जे बोलेन ते मी करून दाखवणार आहे. आता अजित पवार, जरा थांबा. तुमच्या आवडीचं. आता जरा नीट ऐका. नाही, थांबा 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 थांबा. त्यातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. एक नीट पहिल्यापासून आहे का? नाही तुमचा सातबारा कोणा केला तर आलं काय तू आता काय लावायचं? आता आता कोणाची अवलाद लावणार? म्हणजे ही खोटी माणसं एवढे निर्दयी. म्हणजे मी नेहमी सांगतो की दगडाला सुद्धा पाजर फुटेल, पण ह्या निर्दयी निष्ठुर राजकारण्यांना पाजर फुटणार नाही. यांना पाजर तुम्हाला आणि आपल्याला मिळून फोडावं लागेल. परत निवडणुका आल्यात, काहीतरी कोपऱ्याला गोळ लावतील आणि तुम्ही पुन्हा भोळेपणाने. कारण मी काल पण बोललो, माझा शेतकरी भोळा आहे पण मूर्ख नाहीये. तो प्रामाणिक आहे, तो चोर नाहीये, तो मनाने श्रीमंत आहे, दिलदार आहे. एक वेळ स्वतः मेलो तरी चालेल, पण माझी जनता जगली पाहिजे असा हा माझा जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे. आता हे जूनचा यांनी मुहूर्त काढलाय. निवडणुकीच्या वेळेला काय बोलले होते म्हणून मी तुम्हाला ऐकवतो हे, की आमचं सरकार आलं म्हणजे त्यांचं भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा. ठीक आहे, दिलं शेतकऱ्यांनी, मत चोरी करून निवडून आले, पण धरून चालत दिलं तुम्ही सगळ्यांनी मत. पण तेव्हा तुम्ही असं म्हणाला होतात की त्यांनी मत मागितली होती की तुम्ही मत मागताय ना, आम्ही योग्य वेळ येताच तुम्हाला मतदान करू. असं तुम्हाला काही निवडीचं स्वातंत्र्य होतं? एक